आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि दुःखद बातमी समोर आली आहे, ती म्हणजे टिकटॉकचा समीर गायकवाड याचं अपघाती निधन झालेलं आहे. आताची सर्वात महत्त्वाची आणि दुःखद बातमी. अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईनला जोडलेत आपले प्रतिनिधी अजय धनंजय. अजय, काय सांगशील याबाबत अधिक माहिती? तर निर्घोष जसं की कळत आहे, समोर येत आहे, समीर गायकवाड यांचा अपघातामध्ये निधन झालेलं आहे. तर त्यांच्याबद्दल बोलायचं गेलं तर ते एक टिकटॉक स्टार सोबतच मागच्या काही दिवसामध्ये जेव्हा टिकटॉक बंद पडलं होतं, त्यांनी इंस्टाग्रामच्या रीलवर त्यांचे व्हिडिओ टाकणं सुरुवात केलेलं होतं आणि त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड तयार झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 27 दिवसामध्ये 1,00,000 पेक्षा जास्त फॉलोअर त्यांनी तयार केलेले होते. तर निर्घोष असा हा जनतेतला कलाकार आणि त्यांचा व्हिडिओतच म्हणणं होतं की मला पॉप्युलर फेमस व्हायचं नाही, तर मला जनतेच्या मनावर राज्य करायचं आहे आणि त्यांनी ते राज्य केलेलं आहे. खूप समाजाच्या विविध घटकातून त्यांच्याबद्दल शोकाकुल वातावरण तयार होत आहे. निर्घोष जर आता बघितलं आपण समीर गायकवाड यांचे सध्याचे फॉलोअर्स इंस्टाग्रामवर जर बघितलं आपण तर वाढतच चाललेला आहे. हजारांना आकडा वाढत चालला आहे त्यांच्या फॉलोअर्सचा. आत्ताच थोड्या वेळाखाली 169K म्हणजे 1,69,000 लोक त्यांना फॉलो करत होते. तर एका सेकंदाच्या आत त्यांचे 10,000 फॉलोअर वाढले, 1,000 फॉलोअर वाढलेले आहेत. निर्घोष 41 पोस्ट आहेत त्यांच्या आणि 85 लोकांना ते फॉलो करत होते. असा हा लोकांतला एक कलाकार. त्यांनी काही दिवसापूर्वीच एक पोस्ट टाकली होती की मला फेमस व्हायचं नाही, मला प्रसिद्ध व्हायचं नाही, तर मला लोकांच्या मनावर राज्य करायचं आणि त्यांनी ते राज्य सुरुवात केलेलं होतं. परंतु त्यांच्या जे फॅन्स आहेत त्यांना अशी कल्पना नव्हती की ते इतक्या लवकर सोडून जातील. ते इन्स्टा फॅमिली आहे त्यांची, टिकटॉक फॅमिली आहे त्यांची, फेसबुक फॅमिली आहे, त्यांचे जे मित्र आहेत त्या संपूर्ण वातावरणातून त्यांच्याबद्दल शोकाकुल वातावरण तयार होत आहे. आणि स्टेटसला जर आपण बघितलं तर खूप लोकांच्या स्टेटसला त्यांच्या अपघाताच्या जे फोटोज आहेत, त्यांच्या जे पॉप्युलर व्हिडिओज आहेत त्यांचे व्हिडिओ ठेवण्यात येत आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना वाहण्यात येत आहे. निर्घोष खूप मोठा एक कलाकार. त्यांनी काही दिवसापूर्वी वेगवेगळे शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काम सुरू केलं होतं. त्यांचं एक गाणं सुद्धा रेकॉर्ड झालं होतं काही दिवसापूर्वी. म्हणजे 15 सेकंदाचा कलाकार हा मोठा होतच चालला होता, परंतु लोकांना अपेक्षा नव्हती की ते इतक्या लवकर जग सोडतील. धन्यवाद निर्घोष. येस, थँक्यू अजय अधिक माहिती दिल्याबद्दल.